श्रीराम समर्थ श्री समर्थ चरित्रामृत भाग क्रमांक 4. दसपंचक गावच्या कुलकर्ण्यांचे शव उठवले. टाकळीच्या उत्तरेला 2 मैलावर दसपंचक नावाचे गाव आहे. या ठिकाणी एक अत्री गोत्रात उत्पन्न झालेले कुलकर्णी राहत होते. बुद्धी व संपत्ती विपुल असून संतती नसल्यामुळे उभयता पती पत्नी उद्विग्न असत. आपणास संतती व्हावी व वंशवेल मोक्ष शिखराला लागावी अशी त्यांची इच्छा होती. पण ईश्वरी संकेत अनुकूल नव्हता. कुलकर्ण्यांच्या देहावर ऐन तारुण्यात क्षयरोगाने धाड घातली. वैद्य हकीमांची औषधे झाली, पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. मृत्यूने आपले कराल पाश त्यांच्यावर सोडले आणि कुलकर्ण्यांचे प्राण हरण करून गेले. मृत्यू न म्हणे सान थोर, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे. कुलकर्ण्यांच्या मृत्यूचे वर्तमान गावात समजताच सर्व लोक दुःखित अंतःकरणाने त्यांच्या पार्थिव देहाच्या दर्शनासाठी त्यांच्या घरी जमा झाले. वृत्तीने सात्विक, मनाने प्रेमळ, वाचेचा रसाळ असा आपला प्रियतम नागरिक आपल्याला शेवटचा रामराम करून जात आहे, हे त्यांच्याने पाहावेना. कुलकर्ण्यांच्या पत्नीवर आकाशातून कुऱ्हाड कोसळली. तिने सती जाण्याचा निश्चय केला. सर्व मंडळी भर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास टाकळीच्या स्मशानभूमीवर आली. प्रेत खाली ठेवले. इतक्यात कुलकर्ण्यांच्या पत्नीची दृष्टी जवळच पलीकडे असलेल्या तेजपुंज तपस्व्याकडे गेली. सती जाण्यापूर्वी ह्या सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून ती तपस्व्याजवळ गेली व नमस्कार केला. कांकणांचा आवाज ऐकून तपस्व्याने आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आशीर्वाद ऐकताच बाई हसून म्हणाली, महाराज, आपण जो आशीर्वाद दिला तो या जन्माचा की पुढील जन्माचा? तपस्वी म्हणाला, याच जन्माचा. आणि डोळे उघडून पाहतो तो बाई सती जाण्यास निघालेली असून सतीची वस्त्रे घालूनच आपणास तिने नमस्कार केला आहे. हे पाहून तपस्वी क्षणभर विचारात पडला. आई, माझ्या मुखातून आशीर्वाद आला तो साक्षात रघुपतीचा आहे. तो अन्यथा होणार नाही. मी आपल्या पतीस एकदा पाहतो. असे म्हणून तपस्व्याने कुलकर्ण्यांचे प्रेत ताटीवरच बांधलेले होते ते सोडण्यास सांगितले व गंगोदक प्रेतावर सिंचन केले. श्रीरामाच्या कृपेने व तपस्व्याच्या हस्तस्पर्शाने जलाचे सामर्थ्य वाढले. कुलकर्णी यांच्या अंगावर ते जल पडताच ते खडबडून उठून बसले आणि त्यांनी नमस्कार केला. तपस्वी म्हणाला, बाई, आमच्या मुखातून आलेला आशीर्वाद याच जन्मी सफल होईल व आणखी 2 पुत्र आपणास होतील आणि आपण आमरण सौभाग्यवती राहाल. कुलकर्णी हात जोडून तपस्वी नारायणास म्हणाले, महाराज, मला यमदूतांनी यम दरबारात नेले. यमराज प्रश्न विचारणार तोच आपण तिथे आलात. यमराजांनी आपणास उत्थापन दिले व विचारले, काय येणे केले? त्यावर आपण म्हणालात, तुमच्या दूतांनी या ब्राह्मणास आणले आहे, तूर्त याला सोडून द्यावे. यमराजांनी विनंती मान्य केली व तुला 10 पुत्र होतील असा आशीर्वाद दिला व मी इथे आलो. असे म्हणून त्यांनी तपस्व्यास नमस्कार घातला. गावकरी मंडळीस अतिशय आश्चर्य वाटले. ते म्हणाले, आम्ही आजवर आपणास सामान्य तपस्वी म्हणून ओळखत होतो, पण आपल्या सामर्थ्याची प्रचिती आली. आपण खरोखरच समर्थ आहात. इथेच तपस्वी नारायणास समर्थ पदवी मिळाली. समर्थ म्हणाले, हे चरित्र केवळ रघुपतीनेच केलेले आहे, तेव्हा त्याचे स्मरण करून गंगोदकात स्नान करून घरी जावे. कुलकर्णी पतीपत्नींना आनंद झाला व पहिला मुलगा समर्थांना अर्पण करावयाचा विचार त्यांनी केला. त्या पतीपत्नींना समर्थांनी अनुग्रह दिला व ती रोज समर्थ दर्शनास येत असत. काही काळाने त्यांना पुत्रप्राप्ती झाली व ती त्या मुलास घेऊन समर्थांकडे आली. पण समर्थांनी, आम्ही अरण्यवासी आहोत, तूर्त हा मुलगा तुम्हीच सांभाळा व त्याचे उद्धव नाव ठेवा असे सांगितले. 8व्या वर्षी व्रतबंध साहित्य घेऊन कुलकर्णी परत आले. समर्थांनी उद्धवाला मांडीवर घेतले व व्रतबंध संस्कार केला. पुढे कुलकर्ण्यांना 9 पुत्र झाले व त्यांचे नाव दशपुत्रे म्हणून रूढ झाले. अनुष्ठानाबरोबरच शास्त्र, पुराणे, रामायण, महाभारत, योग वसिष्ठ इत्यादी ग्रंथांचे समर्थांचे अध्ययन चालू होते व म्हणूनच समर्थ जगदुद्धार करू शकले.
त्यांच्याजवळ ज्ञान व भगवंताचे अधिष्ठान होते. सामर्थ्य आहेत चळवळीचे, जो जो करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आमच्याजवळ भगवंताचे अधिष्ठान नाही, बाकी सर्व आहे. टाकळीस व नाशकास समर्थांना अनेक महंत भेटले. पुढे आहे श्री मारुतीशी वाद. पुरश्चरण संपत आले तेव्हा श्री रामरायांनी कृष्णातीरी जा म्हणून परत सांगताच समर्थ म्हणाले, पुरश्चरण पुरे करून जाण्याची आज्ञा द्या. मारुती म्हणाले, रामरायाची आज्ञा म्हणजे पुरश्चरण आहे. तुमचे पुरश्चरण पूर्ण करावयाची तुम्हाला जरुरी काय? समर्थ म्हणाले, लोकसंग्रहाच्या दृष्टीने पुरश्चरण पुरे करण्याची आज्ञा द्यावी. शिवाय रामनवमीचा उत्सव करून कृष्णातीरी जाईन. उत्सवात एक दिवस श्री मारुतीने समर्थांना पुराण श्रवणाच्या जागी बटुवेशाने येऊन तुम्ही पुराण सांगा म्हणून विनंती केली. समर्थ म्हणाले, आपल्या समोर पुराण सांगण्याची माझी योग्यता नाही व मला त्याचा व्यासंग नाही. मारुतीराय हसून म्हणाले, मग भीता काय? चुकेल तेथे आम्ही दुरुस्त करू. पुराणिक बुवांची आज्ञा घेऊन एके दिवशी समर्थांनी पुराण सांगण्यास सुरुवात केली. मारुतीराय सीता शोधासाठी लंकेत गेले ती कथा समर्थ सांगू लागले. सूक्ष्म रूपाने मारुती कण्हेरीच्या झाडावर बसले होते असे समर्थ म्हणताच बटू वेशधारी मारुतीराय म्हणाले, त्या कण्हेरीची फुले कसल्या रंगाची होती? समर्थ म्हणाले, पांढऱ्या रंगाची होती. बटू म्हणाला, मुळीच नाही, फुले तांबडी होती. दोघांचा वाद सुरू झाला. श्रोते मंडळी बटूवर संतापली व म्हणू लागली, काय रे मुला, पुराणात लिहिलेल्या गोष्टी खोट्या आहेत काय? वाटेल त्यांच्याशी वाद करतोस हे चांगले नाही. समर्थांनी श्रोत्यांना समजावले. पुराण संपले. मारुतीराय समर्थांना म्हणाले, चला मी तुम्हाला कण्हेरीची फुलं तांबडी आहेत ते समक्षच दाखवतो. समर्थ म्हणाले, मी तुमच्याबरोबर यावायचे म्हणजे रामरायाच्या पूजेत खंड पडणार, तेव्हा आज्ञा होईल तसे करतो. मारुतीराय म्हणाले, मी त्या कण्हेरीची फुलं श्रीरामाच्या पूजेला आणतो. मारुतीराय लंकेत गेले. फुले तोडताना बिभीषणाने पाहिले व फुले कशा करता नेता म्हणून विचारले. मारुतीरायांना फुले पांढरी पाहून आश्चर्य वाटले होते, म्हणून परत खात्री करण्यासाठी ही फुले पूर्वी अशीच होती का म्हणून विचारले. बिभीषण म्हणाला, हो तशीच आहेत. मग मारुतीरायांनी सर्व हकीकत सांगितली. बिभीषणाने मारुतीरायांना अशा परम रामभक्ताची आमची गाठ घालून द्या म्हणून विनंती केली. मारुतीरायांनी ते पृथ्वी प्रदक्षिणाच्या वेळी इकडे येतील असे सांगितले. मारुतीराय परत आले व फुले न पाहता पांढरी आहेत हे कसे सांगितले म्हणून समर्थास विचारले. समर्थ म्हणाले, तुम्ही तांबडी म्हणालात तेही खरं व मी पांढरी आहेत असे म्हटले तेही खरे. सीता शोधाच्या वेळी आपण क्रोधायमान झाल्यामुळे तुम्हाला फुलं तांबडी दिसली व रावण शिवभक्त असल्याने त्याच्या बागेत पांढरी फुलं जास्त असणार म्हणून पांढरी आहेत असं मी म्हटलं असे सांगताच मारुतीरायाचे समाधान झाले. उद्धवास अनुग्रह व मारुती स्थापना. उत्सव पूर्ण झाल्यावर समर्थ तीर्थाटनास निघाले. तेव्हा श्रीरामांनी त्यांना हुमुरजी वस्त्रे दिली व निरोप दिला. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धी नाही. तीर्थयात्रा करण्याच्या वेळी उद्धवाने मला न्या म्हणून हट्ट धरला. तू लहान आहेस, तुला तीर्थयात्रा करताना त्रास होईल असे समर्थ म्हणाले. पण उद्धव समर्थ चरणी लोळू लागला. समर्थांनी त्याची खूप समजूत घातली व शेवटी ज्या गुहेत समर्थ राहत होते तेथे गोमयाचा प्रताप मारुती करून उद्धवाला त्यांनी अनुग्रह दिला आणि ते तीर्थाटनाला निघाले. मधली तीर्थक्षेत्रे पाहत पाहत ते काशीला आले. काशीस मारुती स्थापना. समर्थ काशीला विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गेले, पण त्यांना पाहून पुजाऱ्याची विपरीत भावना होऊन त्याने त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. समर्थ तसेच फिरले, पण पुजाऱ्याला शंकराची पिंडी दिसेना. पुजाऱ्याला शंकराचा आदेश झाला, तू ज्याला परत पाठवलेस तो मारुतीचा अवतार आहे, त्याला शरण जा. पुजाऱ्याने समर्थांचे पाय धरले, त्यांना देवळात आणले व अनुग्रह घेतला. काशी क्षेत्रास हनुमंत घाटावर मारुतीची मूर्ती नव्हती म्हणून समर्थांनी तेथे एक मारुती स्थापन केला. नंतर अयोध्येला अयोध्या महात्म्य श्रवण केले. नंतर ते गोकुळ, वृंदावन, द्वारका येथे आले. द्वारकेला तेथील रिवाजाप्रमाणे शास्त्रविधी केला. नंतर हिमालयात बद्रीनारायण, बद्रीकेदार इत्यादी ठिकाणी जाऊन
श्वेत मारुतीच्या दर्शनास गेले. तिथे मारुतीने त्यांना थंडी वाऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून टोप, मेखला, कुबडी, जपमाळ, वल्कल इत्यादी वस्तू दिल्या. तीर्थाटनात समर्थांनी अनेक मठ स्थापन केले. अनेकांना अनुग्रह दिले. मठ स्थापून तिथे अधिकारी शिष्य नेमले. पुढे आहे बिभीषण भेट. ते रामेश्वर सेतुबंध या ठिकाणी दक्षिण भारतात आले. तेव्हा सेतुबंधाला मारुतीस बिभीषणाला दिलेल्या वचनाची आठवण झाली व मारुतीराय समर्थांना घेऊन लंकेत गेले. बिभीषणाने उभयतांचे उत्तम स्वागत केले. रामभक्तांचे असे त्रिकूट जमल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. समर्थ, मारुती, बिभीषण यांचे जेवण झाले. नंतर बिभीषणाने मारुतीला विनंती केले, महाराज, पूर्वी ज्ञानेश्वर, नामदेव मंडळी आली होती, तेव्हा आम्हाला कीर्तन श्रवणाचा लाभ झाला. त्यानंतर अजूनपर्यंत आम्ही कीर्तन ऐकले नाही. आज रामदास आले आहेत, त्यांना कीर्तन करण्याची विनंती करावी. मारुतीरायांनी विनंती करताच समर्थांनी धन्य हे नगर, धन्य बिभीषण, धन्य वरदान समर्थांचे या अभंगावर रसाळ कीर्तन केले. ते 1-2 महिने लंकेत राहिले. लंकेहून निघताना बिभीषण म्हणाला, श्री रघुपतींची आज्ञा आहे त्याप्रमाणे लोकोद्धाराचे व धर्मजागृतीचे कार्य करावे. समर्थ म्हणाले, श्री रामरायांनीच आज्ञा दिली आहे आणि करता करविताही तोच आहे. नंतर बिभीषणाचा निरोप घेऊन समर्थ दक्षिण भारतातली तीर्थक्षेत्रे पाहत पाहत पंचवटीस आले. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.